नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा यांच्याकडे तर्फे लेटेस्ट अशी भरती काढण्यात आलेली मित्रांनो. टोटल 2700 जागांसाठीची ही भरती आहे आणि इथं पात्रता तुम्ही बघू शकता. एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणताही पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सर्व माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बँक ऑफ बडोदा यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर आपण आलेलो आहोत. तर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसेस इन बँक ऑफ बडोदा अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961. ही मेनली अप्रेंटिसशिप या पदासाठीची भरती आहे मित्रांनो. तर याचे ऑनलाईन फॉर्म स्टार्ट होणार आहे रजिस्ट्रेशन 11/11/2025 पासून आणि लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन आहे मित्रांनो 1/12/2025 पर्यंत. तर इथं महत्वाच्या नोट्स आहेत त्या आपण बघूया मित्रांनो. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर एंगेजमेंट ॲज अप्रेंटिस इन वन स्टेट UT ओनली. म्हणजे तुम्ही अप्रेंटिस साठी कुठल्याही एकाच स्टेट साठी किंवा युनियन टेरिटरी साठी अप्लाय करू शकता मित्रांनो. While submitting the application, candidate must select up to 3 preferred training locations or centers from the list provided for the chosen state. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन करताना कुठले 3 लोकेशन किंवा सेंटर तुमच्या ट्रेनिंग साठी चॉईस करू शकता मित्रांनो. खाली त्यांनी टोटल टेबल दिलेला आहे, त्यामध्ये आपण ते बघणार आहोत की महाराष्ट्रात साठी किंवा प्रत्येक राज्यासाठी कोणते कोणते सेंटर्स दिलेले आहेत. तर पुढे बघूया मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्यासाठी काय असणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे मित्रांनो. NAPS किंवा NATS या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. एज लिमिट दिलेलं आहे मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम 28 वर्ष. आता इथं स्टार दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे मित्रांनो, ते आपण बघूया पुढं. नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे कुठल्याही डिसिप्लिन मधली तुम्हाला पदवी इथं लागणार आहे मित्रांनो. आणि ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग म्हणजे 12 महिन्याचा हा जॉब तुम्हाला असणार आहे मित्रांनो. 1 वर्षासाठीची ही ट्रेनिंग असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही, फॉर द कॅन्डिडेट्स रजिस्टर अंडर नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम द डेट ऑफ पासिंग देअर ग्रॅज्युएशन शुड नॉट बी मोर दॅन 4 years प्रिसिडिंग द कट ऑफ डेट. म्हणजे 1/11/2025 यापेक्षा 4 वर्ष आधीची तुमची किंवा त्यापेक्षा जास्तची तुमची हे नकोय मित्रांनो पासिंग डेट. ओके, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर पुढे आहे ट्रेनिंग सीट्स. आता कुठल्या स्टेट साठी किती जागा आहेत कॅटेगरी वाईज इथं सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सर्व व्यवस्थित बघू शकता. तर आपण इथं बघूया, टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो 2700. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 412 जे आहेत त्या मित्रांनो SC साठी, नंतर 278 ST साठी आहे, 811 OBC साठी आहे, 258 EWS साठी आहे आणि 941 जे आहे मित्रांनो त्या ओपन साठी दिलेले आहे. आणि पुढे पण तुम्हाला OC PWBD च्या जागा आहेत मित्रांनो या बाकीच्या. अशा टोटल 2700 जागा आहेत. तर यात तुम्ही महाराष्ट्रासाठी बघू शकता टोटल 297 जागा आहेत मित्रांनो. सर्वात जास्त जागा ओपन साठी दिलेल्या इथं 113 जागा आहे ओपन साठी. EWS साठी 29, OBC साठी 92, ST साठी 29 आणि SC साठी 34 आणि PWBD कॅन्डिडेट साठी पण इथं जागा आहेत मित्रांनो. अशा टोटल 297 खूप चांगल्या अशा जागा आहेत महाराष्ट्रासाठी. पुढं बघूया, तुम्ही तिथं स्टार दिलेला होता तर इथं अपर एज लिमिट आहे म्हणून तिथं स्टार दिलेला होता मित्रांनो. तर SC ST कॅटेगरी साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे आणि OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तसंच इथं PWBD कॅन्डिडेट साठी पण रिलॅक्सेशन दिलेलं आहे. PWBD मध्ये ओपन EWS साठी 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. PWBD OBC साठी 13 वर्ष आणि PWBD SC ST साठी 15 वर्ष एज रिलॅक्सेशन इथं मिळणार आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, हाऊ टू अप्लाय कसं करायचंय. तर कॅन्डिडेट शुड मॅन्डेटरी फर्स्ट रजिस्टर देमसेल्फ इफ इलिजिबल इन द अप्रेंटिसशिप पोर्टल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच इज NATS पोर्टल और NAPS पोर्टल. म्हणजे तुम्ही पात्र असाल मित्रांनो, ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला आधी NATS पोर्टल आणि NAPS पोर्टल यावर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
नंतर यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची लिस्ट इथं दिलेली आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आधार कार्ड फ्रंट अँड बॅक, त्याची साईज किती लागणार आहे ते पण दिलेलं आहे. पॅन कार्ड लागणार आहे मित्रांनो, व्हॅलिड ईमेल आयडी, व्हॅलिड मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, डिग्री मार्कशीट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मार्कशीट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, सेव्हिंग बँक पासबुक किंवा चेक लीफ आणि कलर स्कॅन कॉपी ऑफ सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट, साईन तुमची लागणार आहे मित्रांनो. आणि सर्व तुम्हाला 1 MB पेक्षा कमी मध्ये लागणार आहे. पुढे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस. तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर मेनली 3 टप्प्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे. पहिलं जे आहे ते तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तिसरं जे आहे ते टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, म्हणजे तुम्ही ज्या स्टेटसाठी अर्ज करणार आहे तिथल्या लोकल लँग्वेजची टेस्ट होणार मित्रांनो. तर ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी पॅटर्न कसा राहणार आहे पेपरचा इथं बघू शकता तुम्ही. जनरल फायनान्शियल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्काला, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्काला, कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्काला, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्काला, असे 100 प्रश्न 100 मार्काला असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला टोटल 60 मिनिटं देण्यात येणार आहे. आणि जनरल इंग्लिश लँग्वेज सोडून बाकीचे जे सब्जेक्ट आहे पहिले 3 यासाठी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्येही पेपर अवेलेबल असणार आहे मित्रांनो. तर हा याचा सिलेबस आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. नंतर पुढे आहे ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे. तर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठलीही फी नाही आहे मित्रांनो. इथं PWBD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये प्लस GST एवढी फी लागणार आहे. आणि जनरल EWS अँड OBC कॅन्डिडेटसाठी 800 रुपये प्लस GST एवढी फीस इथं अर्जासाठी लागणार आहे मित्रांनो. तर भरपूर अशी माहिती या नोटिफिकेशन मध्ये दिलेली मित्रांनो. 25 ते 28 पानांची ही माहिती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून ती डिटेल वाचायची आहे. पुढे बघूया आता लोकेशन सेंटर. जसे आपल्याला 3 निवडायला सांगितले लोकेशन सेंटर, तर इथं बघू शकता तुम्ही स्टेट वाईज कोणते कोणते लोकेशन्स किंवा सेंटरला तिथं ट्रेनिंग असणार आहे इथं दिलेलं आहे मित्रांनो. यापैकी कुठले 3 तुम्हाला सिलेक्ट करायचे स्टेट वाईज. आता सर्व स्टेटचं इथं दिलेलं आहे. आपण मेनली महाराष्ट्राचं बघूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप सारे सेंटर आहेत. तर तुमच्या सोयीनुसार इथं तुम्ही 3 सेंटर अर्जामध्ये सिलेक्ट करायचे आहे. प्रिफरन्स तुमचा जो असेल त्याप्रमाणे सर्व स्टेटचे इथं सेंटर्स त्यांनी डिटेलमध्ये दिलेले आहे मित्रांनो. तर अशी खूप चांगली अशी भरती आहे मित्रांनो. अप्रेंटिसशिपचे खूप काही फायदे आहेत आणि अनुभव घेण्यासाठी जे फ्रेशर स्टुडंट आहेत किंवा आता पासआउट झाले 2-3 वर्षाआधी त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.